महाराष्ट्राची कहाणी सुरूच होते ती देवाच्या पावलांनी. रामायणात याचा उल्लेख आहे. वनवासात असताना श्रीरामांनी दंडकारण्यात प्रवेश केला. आजच्या विदर्भात आणि नाशिकच्या भागात घनदाट जंगलांचा विस्तार होता. पंचवटी सर्वज्ञात अशा प्रकारचा परिसर तो नुसता पुराणातला एक शब्द नाहीये. दंडकारण्यच नाही फक्त ते, करेक्ट, आणखीन काही आहे. तो रामायणातल्या जिवंत भूगोलाचा भाग आहे. महाराष्ट्र धर्म कधी थांबलाच नाही, पण तो बदलत गेला. काळानुसार त्याने आपलं स्वरूप बदललं, पण आत्मा कधीच बदलला नाही. महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी जात, पितृसत्ता आणि अंधश्रद्धा यांना थेट आव्हान दिलं. धर्माच्या नावाने होणाऱ्या विषमतेला त्यांनी उघडपणे विरोध केला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी विरोध, अपमान, भेदभाव यावर बुद्धी आणि अभ्यासाने विजय मिळवला. कोलंबिया मधून शिकून आलेले बाबासाहेब पुढे भारताच्या संविधानाचे शिल्पकार झाले. महाड सत्याग्रह, शिक्षणाचा आग्रह आणि जात व्यवस्थेच्या निर्मूलनाचा निर्धार हे सगळं केवळ संघर्ष नव्हते, ते होते नव्या भारताचं नैतिक बांधण.